मित्रो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आंदोलन पेटलं. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा मोठ्या प्रमाणावर उभारला गेला. सुरुवातीला या आंदोलनाची दिशा होती ती बरोबर होती. त्यांची मागणी रास्त होती आणि सर्व समाज बांधव हे मराठा समाज पुढे जावा आणि तो समाज पुढे जाण्यासाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही एका विचारधारेनं पुढे आले होते. लाखोच्या संख्येनं ठिकठिकाणी जिल्हावार मोर्चे निघाले आणि मराठा समाजाची ताकद अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली. ती यापूर्वीसुद्धा पाहिली होती. इतिहासापासून मराठा समाजाची ताकद किंवा मराठा बाण्याची ताकद, आपण समाजाची म्हणण्यापेक्षा त्यावेळी मराठा बाणा होता, त्याची ताकद महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. पण मराठा समाजाची जी काही ताकद होती ती या महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पाहिली या आंदोलनाच्या निमित्तानं. परंतु नंतर या आंदोलनाचं नेतृत्व बदलत गेलं. सुरुवातीचं जे नेतृत्व होतं ते फार फ्लॅशमध्ये नव्हतं. त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन शांततामय मार्गानं सुरू असताना तिथे अचानक लाठीचार्ज झाला आणि या लाठीचार्जमधून एक उभं नेतृत्व महाराष्ट्रासमोर आलं. ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आता मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व यापूर्वी नव्हतं का? तर होतं, पण ते महाराष्ट्राला एवढं सुपरिचित नव्हतं की जे महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये पोहोचलेलं असेल. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला नक्की काय दिलं आणि त्यांचं आंदोलन आता कसं भरकटत गेलं याविषयीचा आहे. मित्र, हा व्हिडिओ जो आहे तो या संदर्भातला आहेच आणि महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस या आता आंदोलन हे हळूहळू कसं क्षीण केलं गेलं आणि मनोज जरांगे पाटील यांची ताकद हळूहळू कशी कमी होत गेली त्याविषयीच आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व मराठा आंदोलनासाठी पुढं आलं. मराठा समाजसुद्धा एक वेगळ्या आशेनं त्यांच्याकडे पाहू लागला. पण नंतर असं झालं की मराठा समाजाचे जे नेते होते मनोज जरांगे पाटील, ते एक जातीविरोधात लढत आहेत. मराठा आंदोलनापेक्षा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे आंदोलन केलं त्याच्यापेक्षा त्यांची महत्त्वाची मागणी अशी काही ती देवेंद्र फडणवीस नको आणि त्याच्या पाठीमागे अशी मागणी आहे की ब्राह्मण नको. मित्र हो, ही हळूहळू त्याला असा वास येऊ लागला आणि त्यामुळे आंदोलन हळूहळू एका वेगळ्या मार्गावर जाऊ लागलं. कसं आहे, देवेंद्र फडणवीस नको असं कोणी म्हणू शकत नाही, कारण ते लोकशाही मार्गानं निवडून आलेलं नेतृत्व आहे आणि ते अमुक एका जातीचं आहे म्हणून ते महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदी नकोत असं तो कोणीच म्हणू शकत नाही. कारण प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. संविधानानं ज्या काही अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटीमध्ये बसणारा कोणताही माणूस, मग कुठल्याही जाती धर्माचा असो, तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची त्या जातीचे आहेत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये ही जी मागणी होती, ही मागणी त्यांनी अगदी समोरून बोलले नाहीत ते, अशी त्यांची समोरूनची मागणी नव्हती, पण त्यांच्या मागची जी भावना होती त्यांच्या मागणी मागची ती हीच होती. कारण ज्यावेळी दुसऱ्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यावेळीसुद्धा मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करीत होते. आता महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की मराठा लोकांना आंदोलन नको, आरक्षण नको, ही छुपी खेळी फडणवीसांचीच आहे. मला एक मान्य करू आपण की फडणवीसांची ती खेळी आहे. पण ज्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांची जी खेळी असू शकत नाही. आणि जर खेळी असेल तर मुख्यमंत्रीपदी कोण बसला आहे? तर एक मराठा माणूसच मुख्यमंत्रीपदी बसला. एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, तो मराठा माणूसच मुख्यमंत्रीपदी बसला आहे. मग तो तुमची मागणी पूर्ण का करू शकत नाही? तर तुम्ही एकनाथ शिंदेना जबाबदार धरायला पाहिजे होते ना. तर त्यावेळीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांची वैयक्तिक लेवलला जाऊन टीका केली. आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाचा दिवस असतो आणि प्रत्येकाची रात्र असते. रात्रीनंतर दिवस येतो
हे सत्य आहे. तसं झालं असं आता विधानसभा निवडणुका लागल्या होत्या त्या दरम्यान. त्यानंतर मग मनोज जरांगे पाटील यांच्याकडे हळूहळू सरकारनं दुर्लक्ष करायचीच भूमिका अवलंबली. कारण त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. त्या मागण्याही एकाच वेळी त्यांनी मांडल्या होत्या असं नाही. प्रत्येक वेळी त्यांची मागणी बदलत गेली. मराठा आरक्षण दिल्याचं शासनानं घोषित केलं. त्यानंतर ते म्हणे की बाबा आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको, आम्हाला आणि परत सगळे सोयऱ्यांचं आरक्षण पाहिजे वगैरे वगैरे. ह्या मागण्या प्रचंड अवास्तव होत्या. कारण तुम्ही जगभरात कुठल्याही देशामध्ये जा, अशी कुठेही सगळे सोयऱ्यासारखा असा कायदा नाही की मुलगी समजा मुलीनं एखादा मराठा समाजातला नवरा केला असेल किंवा मराठा समाजातल्या मुलाशी लग्न केलं तर त्याच्या मुलीच्या घरच्यांनाही सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण मिळतं, असं कुठेही कायदा नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलीची लग्नानंतर जात बदलत नाही. मुलीचं नाव बदलू शकतो, तिचं सरनेम बदलू शकतं, पण तिची जात बदलत नाही. हे महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या त्यापासून. आणि मनोज जरांगे पाटील ही सगळी सोयऱ्यांची जी मागणी होती ती चुकीची होती आणि संविधानाच्या विरोधात होती. महत्त्वाचं म्हणजे आपली जी राज्यघटना आहे किंवा आपली जी संस्कृती आहे किंवा आपली जी भारतीय पद्धत आहे ही पितृसत्ताक आहे. आणि पितृसत्ताक फक्त भारतातच नव्हे, बहुतांशी देशांमध्ये पितृसत्ताक आहे. म्हणजे जेव्हा मुलगा जन्माला येतो, मुलगा असेल मुलगी असेल, तेव्हा तिला बापाचं नाव लावलं जातं. तेव्हा तिला बापाची जात चिकटली जाते. महिलेची किंवा आईची जात चिकटत नाही त्याला. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आहे का आपल्याच ह्याच्यातला नाही आहे. तुम्ही कुठल्याही देशात जा, हिंदू आणि परदेशामध्ये ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणावर आहे. हिंदू किंवा एखाद्या मुस्लिम मुलीनं ख्रिश्चन धर्मातल्या मुलाशी लग्न केलं तर त्यांना जे मूल होईल त्याचा धर्म हा ख्रिश्चन राहतो, तो मुस्लिम किंवा हिंदू राहत नाही. हे म्हणजे पितृसत्ताक जी आहे गोष्ट ती सगळीकडे आहे. मग मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी प्रचंड किती अवास्तव होती बघा. तरीसुद्धा सरकारनं बोलण्याची तयारी दर्शवली वगैरे, त्यांना एंटरटेन केलं. त्याचा ते वेगळा गैरफायदा घ्यायला लागले. मग त्यांच्या उपोषणाकडे सरकारनं हळूहळू दुर्लक्ष करायला सुरुवात केली. मग तेच उपोषण करायचे आणि तेच स्वतःच उपोषण मागेही सुद्धा घ्यायचे, कोणतीही मागणी मान्य न केलेली असताना. मग ते म्हणाले की बाबा आपण निवडणुका लढवू, सगळीकडे आपण उमेदवार उभे करू. मग त्यांना कळलं की असं लढणं सोपं नाही आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवार सगळीकडे उभे करण्याची ती त्यांच्या पण मागणी परत घेतली. आता त्यानंतर असं झालं की भाजपला झोपवायचं असं त्यांनी विडा उचलला. आता भाजप झोपलं नाही, उलट भाजप एवढं जागरूक झालं की आजपर्यंत कधीच जागरूक एवढं झालं नव्हतं. एवढं महाराष्ट्रात भाजपला सीट आल्या. हे सगळं झालं. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचं अस्त्र उपासलं. आता ह्यावेळी सुद्धा त्यांची भूमिका अशी आहे की या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे. कारण आज इतक्या वर्षानंतर तुम्ही पाहिला असेल, आज मनोज जरांगे पाटील यांची पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. त्यांच्या समाजातले खूपसे लोक, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जे मराठा समाजाला आरक्षण हवं असं जे मानतात, अशी जी मागणी मानतात, त्यापैकी 80-90% समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्यापासून लांब गेलेला आहे. ते टीका करतात अक्षरशः त्यांच्यावर. तर असं मनोज जरांगे पाटील यांची ताकद क्षीण होत जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे BJPचा एक अजेंडा आहे. त्यांच्यावर जर कोणी वार करण्याचा प्रयत्न केला तर ते कोणाला सोडत नाही. तसं आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एक करून हे असे कारवाईचे फास आवळायला गृह मंत्रालयाने सुरुवात केली आहे. त्याच्याच म्हणजे त्यांच्या मेव्हण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की मी माझ्या कुटुंबाचा नाही, मराठा समाजाचा जेव्हा विषय येतो तेव्हा मी स्वतःच्या कुटुंबाचा राहत नाही, तर मेव्हणा वगैरे काय सांगताय. या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या असतात मित्र. ह्या गोष्टी सगळ्या बोलण्याच्या असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जे म्हटलं आजपर्यंत म्हटलं त्यातलं कितपत खरं होतं हे तुम्ही बघता आहात सगळं. म्हणजे त्यांचा जर पूर्ण इतिहास पाहिला तर तो खूप कसा होता हे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेला, हा का मीच पाहिलेला नाही. मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये त्यांच्या आंदोलनाची स्तुती केली होती. ती याच्यासाठी केली होती आणि आजसुद्धा त्या माझ्या मतांवर मी ठाम आहे की त्यानं राजकारणाला पायाशी आणता येतं हे दाखवून दिलं जनतेला. खूपशी जनता जी आहे ती राजकारणाची बटीक होऊन राहते, गुलाम होऊन राहते. तर असं न राहता राजकारण्यानं आपल्या पायाशी आणलं पाहिजे आणि ते आणता येऊ शकतं. हे मनोज जरांगे पाटील यांच्या किंवा मराठा आंदोलनाच्या
मुळे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. या आंदोलनाची वाताहत झाली. कारण या आंदोलनाला दिशा नव्हती एकतर. कुठल्या दिशेने जायचं आहे हे माहीत नव्हतं आणि नंतर त्या आंदोलनाची दिशा भरकटवली. या आंदोलनाला एवढा पैसा येतो कुठून? मराठा समाज जर गरीब आहे तर त्यांची आंदोलन एवढी हायफाय कशी राहतात? वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या. त्यानंतर मागण्या बदलत गेल्या. त्यानंतर हळूहळू मनोज जरांगे पाटील यांची भाषा बदलत गेली. ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्यांच्या, त्यामुळे ते आंदोलन भरकटत गेलं. पण त्याच्यामागची जी भूमिका होती आणि महत्त्वाचं म्हणजे एकत्र येण्याची जी गोष्ट होती ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तर मित्रहो, आज तुम्ही पाहिला असाल की मनोज जरांगे पाटील यांची अवस्था अतिशय क्षीण झालेली आहे आणि त्यांचा जे आंदोलन आहे ते हळूहळू अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या ट्रॅकवर हळूहळू येऊ लागलेलं आहे. आता ते आंदोलनाचे पुढे काय होतं आणि त्याच्यावर आणखी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी काय काय प्रकारे कारवाई होते हे येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला नक्की दिसेल. पण हे दिसणार आहे एवढं मात्र नक्की. मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.